सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात श्री गणेश चतुर्थी सणाच्या काळात भात रोपाचं नवं करण्याची प्रथा आहे। कळंबिस्त व ओटवणे गावात ग्रामदैवत मंदिरात भात शेतीचे पीक कापणी करून नवं करण्यात आले। कळंबिस्त व ओटवणे गावात ग्रामदैवत मंदिरात भात शेतीचं पीक कापणी करून नवं करताना विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर शेतकऱ्यांना भात रोपाचं वाटप करण्यात आलं। कळंबिस्ते येथे श्रीदेव लिंगेश्वर मंदिर आणि ओटवणे गावात श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न झाला। गौरवशाली ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे येथील आगळ्या वेगळ्या नव्याचा अर्थात सामूहिक भात कापणीचा शुभारंभ रविवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला। आंब्याची पाने, गंध, हळद, पिंजर या नव्याला लावून हे नवे तोरणाच्या स्वरूपात आकर्षक सजवून घराच्या उंबरठ्यावर लावण्यात आले। यानिमित्त गावातील प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर या नव्याच्या तोरणाचा साज सजला होता। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।